नमस्कार मंडळी. मिशन टेट 2026 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इंग्रजी व्याकरणातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे वर्ब, म्हणजेच आपलं क्रियापद. खरं तर टेट परीक्षेत यश मिळवायचं असेल ना, तर क्रियापदांवर चांगली पकड असणं हे अगदी मस्ट आहे. पण पुढे जाण्याआधी माझा एक साधा प्रश्न आहे. कोणत्याही वाक्यातला सगळ्यात जास्त पॉवरफुल शब्द कोणता असू शकतो? जरा विचार करा. कारण वाक्याचा सगळा जीव, सगळा अर्थ त्याच एका शब्दात दडलेला असतो. अगदी बरोबर. तो शब्द आहे क्रियापद, द वर्ब. हे बघा, क्रियापद म्हणजे वाक्याचं इंजिनच आहे. त्या इंजिनशिवाय वाक्य पुढे जाऊच शकत नाही, नाही का? म्हणूनच टीईटी परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी या इंजिनचे वेगवेगळे पार्ट्स म्हणजेच क्रियापदांचे प्रकार समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया एकदम बेसिक पासून. व्याख्या काय सांगते? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो शब्द वाक्यातली ॲक्शन दाखवतो, क्रिया दाखवतो आणि वाक्याला एक पूर्ण अर्थ देतो, तो असतो क्रियापद. आणि हो, एक खूप महत्वाची गोष्ट, आपण जी काही माहिती इथे बघणार आहोत ती थेट NCERT आणि SCERTच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजे आपला अभ्यास एकदम योग्य दिशेने आणि अधिकृत माहितीनुसार चाललाय याची खात्री बाळगा. बरं, तर आजच्या या सत्रात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी क्रियापद म्हणजे काय ते तर बघितलंच. त्यानंतर कर्मानुसार त्याचे प्रकार, मग रूपानुसार प्रकार, त्यानंतर त्याच्या कामानुसार प्रकार आणि सगळ्यात शेवटी आपल्या मिशन टेटसाठी एक क्विक रिव्हिजन. चला तर मग सुरुवात करूया क्रियापदांच्या पहिल्या जोडीपासून. हे प्रकार कर्मावर म्हणजेच ऑब्जेक्टवर अवलंबून असतात आणि ते आहेत सकर्मक आणि अकर्मक क्रियापदं. ह्यातला फरक खरं तर खूप सोप्पा आहे. बघा, सकर्मक क्रियापद म्हणजे असं क्रियापद ज्याला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते. ते नेहमी काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारतं. त्या उत्तराशिवाय वाक्य अपूर्ण वाटतं. आणि अकर्मक, त्याला अशा कर्माची अजिबात गरज नसते, क्रियाकर्त्यापाशीच येऊन थांबते. उदाहरण बघितलं की लगेच लक्षात येईल. गोपाल कॉट अ बॉल. आता इथे कॉट म्हणजे पकडलं, हे क्रियापद आहे. पण जर आपण फक्त गोपाल कॉट असं म्हटलं तर मनात लगेच प्रश्न येतो, काय पकडलं? उत्तर आहे अ बॉल. हे अ बॉल म्हणजेच कर्म. कर्माशिवाय वाक्य अर्धवट वाटतंय, बरोबर? म्हणून कॉट हे झालं सकर्म क्रियापद. आता याच्या अगदी उलट उदाहरण बघा. लीला वीप्स म्हणजे लीला रडते. इथे वीप्स हे क्रियापद आहे. आता इथे काय रडते किंवा कोणाला रडते असा प्रश्न विचारण्याची गरज आहे का? नाही. वाक्याचा अर्थ इथेच पूर्ण होतोय. म्हणून वीप्स हे झालं अकर्मक क्रियापद. तर हे झालं कर्मानुसार. आता आपण बघूया की क्रियापदांची रूपं कशी बदलतात, म्हणजे त्यांच्या फॉर्मनुसार कोणते प्रकार पडतात. यात दोन मुख्य प्रकार आहेत, नियमित आणि अनियमित. नियमित क्रियापदं म्हणजे अगदी शिस्तीत चालणारी. त्यांच्या भूतकाळी रूपाच्या शेवटी डी किंवा ईडी लागतं. एकदम सरळ नियम. पण खरी गंमत आहे अनियमित क्रियापदांमध्ये. ती कोणताच नियम पाळत नाहीत. त्यांची भूतकाळी रूपं पूर्णपणे वेगळीच असतात. उदाहरणार्थ प्ले हे नियमित क्रियापद आहे. त्याचं भूतकाळी रूप होतं प्लेड. तसंच वॉकचं वॉक्ड, टॉकचं टॉक्ड. एक ठरलेला पॅटर्न आहे. हे ओळखायला खूप सोपे असतात. आणि आता बघा अनियमित क्रियापदांची कमाल. इथे ईडीचा नियम अजिबात लागू होत नाही. रिंग या शब्दातला स्वर बदलून रँग आणि रंग होतं. तर राईटचं रूप रोट आणि रिटन असं पूर्णपणे बदलतं. हे शब्द आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात. यासाठी पाठांतराशिवाय दुसरा सोपा मार्ग नाही. ठीक आहे, आपण कर्मानुसार आणि रूपानुसार प्रकार पाहिले. आता त्यांच्या कामानुसार म्हणजे वाक्यात त्यांचं फंक्शन काय आहे यावरून पडणारे प्रकार पाहूया. ते आहेत मुख्य आणि सहाय्यकारी क्रियापद. मेन वर्ब्स म्हणजे मुख्य क्रियापदं ही वाक्यातले हिरो असतात. ते एकटेच वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतात. तर ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदं ही हेल्पिंग हँडसारखी असतात. ती मुख्य क्रियापदाला त्याचा अर्थ पूर्ण करायला मदत करतात. हे म्हणजे वाक्यातलं एक प्रकारचं टीमवर्कच आहे. ह्या वाक्याकडे बघा, आय रेड अ बुक. इथे
रीड हे मुख्य क्रियापद आहे. ते एकटं स्वतंत्रपणे वाक्याचा पूर्ण अर्थ सांगत आहे. त्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. याउलट सीता इज रीडिंग अ बुक या वाक्यात रीडिंग हे मुख्य क्रियापद आहे, पण त्याला मदत करण्यासाठी इज हे सहाय्यकारी क्रियापद आलं आहे. या इजमुळेच आपल्याला कळतंय की क्रिया कोणत्या काळात घडत आहे. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा परीक्षेच्या दृष्टीनं एकदा पटकन आढावा घेऊया. हा आपला क्विक रिव्हिजन गाईड आहे असं समजा. तर आज आपण क्रियापदांचे हे 6 महत्त्वाचे प्रकार अभ्यासले: सकर्मक, अकर्मक, नियमित, अनियमित, मुख्य आणि सहाय्यकारी. माझी एक शिफारस आहे की ह्या स्लाइडचा एक स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. रिव्हिजन करताना खूप उपयोगी पडेल. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. आज पाहिलेल्या क्रियापदांच्या या प्रकारांपैकी कोणत्या प्रकारची क्रियापदं ओळखून काढण्याचा सराव आज केला जाणार आहे? कारण लक्षात ठेवा, फक्त शिकून नाही तर सराव करूनच आपण आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचणार आहोत.